नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जयंत पाटलांची शिष्टाई फळाला. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेला एकनाथ शिंदेंची स्थगिती. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना मोठा दणका. ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवरील बस स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल व लॉजिंगच्या इमारतीच्या अतिक्रमण प्रकरणात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी अपात्र ठरवलेलं होतं. यांच्या या आदेशाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्थगिती दिली. जयंत पाटील यांनी या प्रकरणात आपली राजकीय ताकद वापरून केलेली शिष्टाई फळाला आली आहे. तर नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांना मोठा दणका बसला आहे. दरम्यान आनंदराव मलगुंडे उद्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 11 जुलैला ईश्वरपूर नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे व बंधू सुनील मलगुंडे यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेचा आदेश दिला होता. हा जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला गेला. मात्र यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत आपली बाजू लावून धरली होती. या कारवाईबाबत 15 दिवसाच्या आत नगरविकास मंत्र्यांकडे दाद मागावी असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं होतं. त्यानुसार शिंदे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी आनंदराव मलगुंडे यांच्यावरील कारवाईला काल स्थगिती दिली आहे. शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख घनश्याम उर्फ जयकर जाधव यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बाजूनेच कार्यवाही करतील अशी जोरदार चर्चा सुरू होती.